हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड इन माय दिस न्यू व्लॉग. तर आजचा हा व्लॉग असणार आहे माझ्या तबल्याचे रिटर्न पेपरबद्दल. तर मला माहिती आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नाही की मी तबलासुद्धा वाजवतो. तर आज मी सांगणार आहे माझ्या तबल्याच्या 2 पेपर झाले आहेत आणि आज आहे माझा 3rd पेपर. आणि 3rd म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम आहे मेमध्ये आणि लेखी पेपर आहे आत्ता. 3rd पेपरपासून लेखी पेपर असतात 3ऱ्या परीक्षेपासून. तर आता वाजले आहेत 10 आणि मला अप्रॉक्स 1:30ला तिथं पोचायचं आहे, म्हणजेच की 1:30ला, आणि 2ला तिथला पेपर चालू होणार आहे. तिचा मित्र आलाय. हा आहे रंजीचा मित्र. रंजी सुद्धा आजच भुंगा आहे, गुंग 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 करते. हे शांत बस, जास्त काय करायची गरज नाहीये. हा गेलं. तर आता मी करतोय पॅकिंग आणि मी घेतली आहे पेन्सिल. ऑफकोर्स पेन्सिल घेतल्यावर मला त्याचे हे 2 बहीणभाऊ घ्यावेच लागणार, इरेझर अँड शार्पनर. हे इरेझर असं काय तुम्हाला वाटत असेल तर रुंजनीमधनं तोडलेलं आहे म्हणून त्याला चिकटपट्टी लावली आहे त्याच कार्टीनं असो. मग मी हे घालतो आणि घेतलेला आहे हा एक बॉल पेन आणि हा एक इंक टाईप पेन. हे 2 मी यात घालतो आणि एक स्केल. आवर पॅकिंग इज डन. तर फ्रेंड्स, आत्ता मी निघाले आणि आत्ता अप्रॉक्स 1:30 वाजलेत आणि तिथं 2ला अप्रॉक्स म्हणजे पेपर चालू होणार आहे. मग आता काय होतं मला नर्वसनेस व्हायला लागले. तर एक अर्ध्या तासाने माझा पेपर चालू होणार आहे 2 वाजता. हे गाईज, तर मी पेपर देऊन आलेलो आहे आणि आत्ता मी चाललो आहे माझ्या तबल्याच्या सरांकडे माझे डाऊट्स क्लिअर करायला. तर मी तिथलं म्हणजे जे काय अवघड क्वेश्चन्स होते ते मी सरांना विचारणार आहे, करेक्ट आहे का नाही बघणार आहे आणि मग मी घरी जाणार आहे. आणि सांगायचं झालं तर पेपरचं, तर पेपर खूप सोपा होता. पेपर फार सोपा होता, पण तरी त्यातल्या त्यात एक 2-3 क्वेश्चन्सचे मला डाऊट आहेत, ते मी सरांना विचारणार आहे. आणि जर ते क्वेश्चन्स बरोबर असले तर चांगलंच आहे, आणि नाही आले तरी मी पासिंग मार्क्सपर्यंत जाईल. 50 मार्क्सचा पेपर होता, मला 45च्या वर तर अप्रॉक्स पडणार आहेत, माझी 100% गॅरंटी आहे. आणि आत्ता मी सरांकडे चाललो आहे, बघूयात काय होतं आहे. आणि मला प्रॅक्टिकल एक्झामसाठी मला खूप 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 बेस्ट ऑफ लक कॉमेंट्समध्ये स्टेट करा. तर आता रुंजी मला घ्यायला आलेली आहे आणि आता आम्ही दोघं चाललो आहे आईस्क्रीम आणायला, कारण खूप उकडायला लागले. आम्ही आता आईस्क्रीम आणायला चाललो आहे. तर चला आईस्क्रीम आणायला जाऊयात. आईस्क्रीम घेऊन आम्ही घरी जाणार आहोत. तर चला. आणि पेपर खूप सोपा होता आणि सरांना विचारलं तर त्यातनं फक्त माझे दोन क्वेश्चन फक्त चुकलेले. ओनली 2 क्वेश्चन्स चुकलेले माझे, म्हणजे मला 50 आउट ऑफ 48 मार्क्स पडले. तर आता आम्ही आईस्क्रीम घेतलेलं आहे आणि आता मी चाललो आहे घरी. आणि इथं खूप गर्दी आहे. तर लागून कार्यालय आहेत आमच्या घरापाशी आणि इथं सगळ्या कार्यालयांमध्ये लग्न आहेत म्हणून खूप प्रचंड गर्दी. गाड्या तर इतक्यात ना काय विचारू नका, प्रचंड गर्दी, प्रचंड. तर चला घरी जाऊन आपण आता आईस्क्रीम खाऊयात. आपण पोहोचलो घरी. अरे चाललाय कुठं? हे व्हिडिओ बघितले नसतील तर आत्ताच बघा. अँड थँक्स फॉर वॉचिंग.